राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही सामाजिक संघटना आहे। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन न देण्याची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची। या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये प्रकाशझोतात आलेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ या लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। सर, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहे। काही भागात प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे। काही भागामध्ये उमेदवारी अर्ज भरले जात आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका या सगळ्या लोकसभा निवडणुकांना घेऊन? आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच पक्षाला मानणारे पदाधिकारी आणि त्यामुळे आम्ही जाहीररित्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला जाहीरपणे समर्थन देत नाही। ज्या ज्या पक्षाच्या विचारधाराची लोक आहेत ते त्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करू शकतात। त्याच्याकरता ते स्वतंत्र असतात। कुठल्याही पक्षाकडनं ते निवडणूक लढू शकतात। आमचं त्याच्यावरती कुठेही बंधन नसते। परंतु नेहमी आमचा एक नारा असतो की जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आणि म्हणून ओबीसीचे अधिकार मिळवून देण्याकरता, ओबीसीला सोयी सवलती मिळवून देण्याकरता जो उमेदवार आम्हाला भविष्यामध्ये मदत करू शकतो अशाची आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवड करावी असं आमचं त्यांना सांगणं असते। पण आम्ही ओपनली खुलेआमपणे मीटिंग घेऊन कुठल्याही उमेदवाराला समर्थन देत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तशा प्रकारचे आदेश देत नाही। तर एक प्रकारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ अशी भूमिका घेत नाही की याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा। कार्यकर्त्यांना ठरवायचं आहे, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ठरवायचं आहे। आम्ही मीटिंग घेऊन कुठल्याही प्रकारच्या उमेदवाराला समर्थन देण्याची घोषणा करत नाही। आतापर्यंत कोणते राजकीय पक्ष तुमच्या संपर्कामध्ये आले, त्यांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की आम्हाला मदत करा म्हणून? नाही, ते तर प्रत्येक उमेदवारच आमच्याकडे येतो। प्रत्येक उमेदवाराचं ते कर्तव्य आहे। प्रत्येक उमेदवार प्रत्येकाकडे मत मागायला जात असतो, संघटनेची मदत मागत असतो, ते त्यांचं काम आहे। पण आम्ही त्यांनासुद्धा सांगतो बा माझे पदाधिकारी हे स्वतंत्र आहेत म्हणून आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि ते जर तुमचं काम करायला तयार असतील तर माझी कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही। पण मी स्वतःहून कुणाला हे म्हणू शकत नाही की तुम्ही याचं काम करा। तुमची वैयक्तिक काय भूमिका असणार आहे? वैयक्तिक माझी भूमिका सर्वांनाच माहीत आहे की मी जन्मलो तेव्हापासून काँग्रेसचा आहे, मरेपर्यंत काँग्रेसचा राहणार आहे। हे पूर्ण देशाला माहीत आहे, राज्याला माहीत आहे, नागपूरलाही माहीत आहे। त्याच्यामुळे वैयक्तिक भूमिका सांगण्याची काही मला एवढं वाटत नाही। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।